नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। शिरोळकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेले धरणे आंदोलनास्थळी शिरोळ नगर परिषद प्रशासन आणि आंदोलकांच्या मंगळवारी 2 बैठका संपन्न झाल्या। या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे सदरची बैठक निष्फळ ठरली। आंदोलकांच्या मागण्यांबाबत जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत सदरचे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी प्रशासनाला दिला आहे। शिरोळ शहरातील नागरिकांना वेळेत आणि नियमित शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे, अपूर्ण असलेली अमृत पाणी योजना तात्काळ पूर्ण करावी यासह विविध मागण्यांसाठी युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली शिरोळच्या शिवाजी चौकात मंगळवारपासून पुन्हा धरणे आंदोलन सुरू झाले आहे। आंदोलनस्थळी नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी लक्ष्मण लोंढे, बांधकाम अभियंता श्रीधर डुबुले, कर निरीक्षक चंद्रकांत पाटील, अविनाश नाईक, कर निरीक्षक चंद्रकांत पाटील, कार्यालयीन निरीक्षक संदीप चोडमंगे यांच्या शिष्टमंडळाने 2दा आंदोलकांची भेट घेतली आणि या भेटीत आंदोलकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली। आंदोलकांच्या मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। पालिकेचे प्रभारी मुख्य अधिकारी अजित नरळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली, पण सदरची बैठक निष्फळ ठरली। त्यामुळे शहरातील नागरी प्रश्नांसाठी आणि जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे, अपूर्ण पाणी योजना पूर्ण व्हावी याकरिता ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत सदरचे आंदोलन येणाऱ्या काळात तीव्र करण्यात येईल असा इशारा युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी या बैठकीदरम्यान नगर परिषद प्रशासनाला दिला आहे। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, माजी सरपंच गजानन संपाळ, माजी नगरसेवक पंडित काळे, इम्रान अत्तार, माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नर्देकर, विजय आर्गे, आनंदराव माने देशमुख, अप्पासाहेब गावडे, रावसाहेब माने, कृष्णा भाट, बाळासाहेब कोळी, बापूसाहेब गंगाधर, चंद्रकांत भाट, भालचंद्र ठोंबरे, सीताराम शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला मिळालेल्या शिरोळकर नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे। तसेच शिरोळ तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, विविध गावचे सरपंच, लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिरोळकरांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे।